14 जानेवारी पहाटे शाहरुख खानच्या घराची मन्नतचीही झाली होती रेकी। 6 फुटांच्या उंच शिडीवरून घरात डोकावण्याचा प्रयत्न, रेकी करणारा आरोपी सीसीटीव्हीत कैद। सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर कपडे बदलून वांद्रे परिसरातच फिरत होता। सीसीटीव्हीत हल्लेखोराचा निळा शर्ट घातलेला फोटो कैद। सैफ अली खानवर हल्ला करणारा संशयित आरोपी शाहिद गिरगावमधून ताब्यात। हल्ल्याच्या वेळी शाहिदचा मोबाईल लोकेशन सैफच्या घराजवळ असल्याने कसून चौकशी। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा नवा व्हिडिओ समोर। इमारतीमध्ये जाताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या सैफला रिक्षावाल्यानं 10 मिनिटात पोहोचवलं लीलावती रुग्णालयात। रिक्षावाला भजन सिंगनं सांगितला थरारक अनुभव। सैफच्या पाठीत अडकलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर। ऑपरेशन नंतर चाकूचा तुकडा बाहेर काढला। सुदैवानं थोडक्यात बचावला सैफ अली खान। सीआयडी म्हणतंय सुदर्शन घुलेच गँगचा प्रमुख, तर वाल्मिक कराड गँगचा मेंबर। सीआयडीच्या दाव्यानं खळबळ। नाशिकच्या दिंडोरी आश्रमात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेचा मुक्काम। तृप्ती देसाईंचा दावा, तर आरोपी दत्त जयंतीच्या सप्ताहावेळी असल्याचं स्वामी समर्थ केंद्राचं स्पष्टीकरण। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ लोक आक्रमक। केजमध्ये दिव्यांगांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन, तर रस्त्यावर टायर जाळत निषेध।